वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण तुमचे जे महत्त्वाचे प्रश्न होते आणि ज्या प्रश्नांबद्दल तुमच्या मनामध्ये सध्या संभ्रमावस्था आहे किंवा त्या प्रश्न तुम्हाला ते प्रश्न पडलेले आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला माहित नाहीये, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे महत्त्वाचा आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, कारण की माहिती जी आहे खूप महत्त्वाची आहे आणि आपण त्या सगळ्या गोष्टी किंवा ते सगळे प्रश्न जे आहेत या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आणि नवीन शिक्षक भरतीचं जे चॅनल आहे ज्यावर सुद्धा आपण व्हिडिओज रेग्युलरली अपलोड करतोय, दोघांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट जी आहे ती आहे, सगळ्यात पहिला जो ऍक्च्युअल मध्ये ज्या प्रश्न आहेत 10 प्रश्न आहेत, कोणकोणते 10 प्रश्न आहेत ते बघूया। सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो आहे, पेपर जो आहे टेट एक्झाम 2025 चा पेपर हार्ड होता का? तो जो प्रश्न होता, तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणे आमचा पेपर हार्ड होता, काही विद्यार्थ्यांचं म्हणणे आमचा पेपर हार्ड होता। म्हणजे आता हे जर आपण विद्यार्थ्यांनुसार जर बघितलं आपण, तर प्रत्येक विद्यार्थ्याचं मत असू शकतं की आमची शिफ्ट अवघड होती किंवा आमची शिफ्ट हार्ड होती। काही विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आहे, काही विद्यार्थ्यांच्या मध्ये तुम्हाला माहित असेल की काही विद्यार्थ्यांच्या शिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड सुद्धा झाला होता, त्याच्यामुळं पेपर हार्ड होता किंवा पेपर सोपा होता। तर या ज्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पेपरची जी काठिण्य पातळी होती ती वेगवेगळी होती। म्हणजे पेपर वेगवेगळ्या दिवशी झाला, म्हणजे 27 तारखेपासून तर 5 जून पर्यंत पेपर आयोजित करण्यात आला होता, वेगवेगळ्या दिवशी पेपर झाला, त्याच्यामुळे सेट एक नव्हता, वेगवेगळे सेट होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3 शिफ्टमध्ये पेपर घेतला गेला होता, सकाळ दुपार आणि संध्याकाळ, त्याच्यामुळे जे आहे पेपरची काठिण्य पातळी वेगवेगळी होती। त्याच्यामुळे आपण जर काही विद्यार्थी म्हणत असतील की त्यांचा शिफ्टचा पेपर हार्ड होता, तर ऍक्च्युअली काही शिफ्टचा पेपर हार्ड होता, काही शिफ्टचा पेपर जो आहे सोपा होता, त्याच्यामुळे काठिण्य पातळी कमी जास्त असणार। आणि त्यामुळे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट माहित असेल की यावेळेस जे आहे नॉर्मलायझेशन प्रक्रिया जी आहे ती केल्या जाणार आहे, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यावर जो आहे अन्याय होणार नाही। त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की नॉर्मलायझेशन होईल आणि नॉर्मलायझेशन नुसार जे आहे या गोष्टीचं जे आहे या गोष्टीवरचे जे काही उपाय आहे ते उपाय त्यानुसार साधल्या जाणार आहे। आता बघूया दुसरा जो प्रश्न आहे, दुसरा प्रश्न आहे डॉक्युमेंट संदर्भात। सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता आणि हा जो प्रश्न आहे या प्रश्नासंदर्भात खूप महत्त्वाची माहिती आहे, डॉक्युमेंट्स नेमके कोणते पाहिजेत। आता विद्यार्थ्यांमध्ये डॉक्युमेंट्स काही विद्यार्थ्यांजवळ डॉक्युमेंट्स नाही आहेत, तर त्यांना माझं सांगणं आहे की तुमच्याजवळ जर डॉक्युमेंट नसतील तर डॉक्युमेंट्स काढून घ्या, कारण की पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स लागतात, ठीक आहे। दुसरी महत्त्वाची जी अपडेट आहे डॉक्युमेंट संदर्भातच, की डॉक्युमेंट्स कोणते कन्सिडर केल्या जाणार आहे, तर बघा शैक्षणिक अर्हता जी आहे ती 1 मे 2025 पर्यंतची कन्सिडर केल्या जाणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, फक्त ॲपेर विद्यार्थी सोडून, ठीक आहे, ॲपेरवाल्यांना संधी देण्यात आलेली आहे यावर्षी। आणि दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख होती 14 तारीख, तर 14 तारखेपर्यंत जे आहे 14 मे 2025 पर्यंत अंतिम तारीख होती फॉर्म भरण्याची। आणि असं जनरली असतं की ज्यावेळेस परीक्षेची जी शेवटची तारीख असते फॉर्म भरण्याची, तीच कन्सिडर केल्या जाते डॉक्युमेंट संदर्भात। पण या संदर्भात कोणत्याही प्रकारची प्रसिद्धीपत्रक म्हणा किंवा कोणत्याही प्रकारची सूचना म्हणा आपल्याला देण्यात आलेली नाहीये। त्याच्यामुळे डॉक्युमेंट संदर्भात कोणत्या प्रकारची किंवा किती तारखेपर्यंतचं डॉक्युमेंट ग्राह्य धरलं जाणार आहे ते तुम्हाला ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन होईल त्यावेळेस प्रसिद्धीपत्रक येईल, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये ते नमूद केलेलं असेल, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल काळजी करू नका। तिसरी महत्त्वाची, आता तिसरा प्रश्न बघूया कोणता आहे। तिसरा प्रश्न आहे मिस्टेक संदर्भात। मिस्टेक जे आहेत वेगवेगळे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या मार्कशीटमध्ये, नावामध्ये किंवा डिग्री सर्टिफिकेटमध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या सर्टिफिकेट किंवा मार्कशीटवर नावामध्ये चुकी आहे किंवा स्पेलिंग मिस्टेक आहे, तर त्यावेळेस काय करायचं, तर बघा तुमच्याजवळ नावामध्ये किंवा डिग्री सर्टिफिकेटवर, मार्कशीटवर किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट्स ज्याच्यावर स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा काही ना काही चुकी आहे, तर त्यावेळेस तुम्ही गॅजेट काढून घ्या किंवा ॲफिडेविट करून घ्या, ठीक आहे। आता जर तुम्ही गॅजेट काढलं किंवा ॲफिडेविट केलं तरी चालतं, तुम्हाला गॅजेट किंवा ॲफिडेविट काढलं तर त्यावेळेस तुमचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सुटून जाणार आहे। चौथा जो प्रश्न आहे तो आहे डिग्री सर्टिफिकेट संदर्भात। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना डिग्री सर्टिफिकेट लागतंच का, नसेल तर काय करावं। तर मग डिग्री सर्टिफिकेट बघा, आता समजा उदाहरणार्थ काहींचा हाही प्रश्न असू शकतो की 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, काहींचा प्रश्न असतो 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट। तर यावेळेस या प्रश्नाचं उत्तर काय बघा, जर तुमच्याकडं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा डिग्री किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट नसेल, कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट नसेल, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, युनिव्हर्सिटीमध्ये जायचं, युनिव्हर्सिटीमधून तुम्ही ते डॉक्युमेंट्स काढू शकता, ठीक आहे। पण डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे, त्याची सेकंड कॉपी जी आहे ती सेकंड कॉपी घ्या, ती आपल्याला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना लागते। पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे पवित्र पोर्टल नेमकं कधी सुरू होतं। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न हा होता, कमेंट्समध्ये वाचला मी, की पवित्र पोर्टल नेमकं कधी सुरू होणार आहे, कधी नाही सुरू होणार। तर बघा ज्यावेळेस रिझल्ट अनाऊन्स होणार आहे
आता काही थोड्या दिवसांमध्ये आज उद्या परवा जो आहे रिझल्ट अनाऊन्स होईल. तर रिझल्ट अनाऊन्स झाल्यानंतर 10-15 दिवसाच्या नंतर जे आहे पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे ते सुरू होतं आणि पवित्र पोर्टलवर जे आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे 15 दिवसानंतर किंवा 20-25 दिवसानंतर सुरू होणार आहे. ठीक आहे. पुढची महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे किंवा नवीन टेट परीक्षा होणार आहे का. तर काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम 2025 दिली नसेल किंवा ज्यांना असं वाटतं की 2025 मध्ये जी टेट परीक्षा झाली ती त्यांची परीक्षा जी आहे पेपर चांगला गेला नसेल. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की पुढची जी टेट परीक्षा आहे ती सुद्धा होणार आहे. शासनाला दरवर्षी जे आहे टी परीक्षा 2दा घ्यावी लागणार आहे आणि टेट परीक्षा वर्षातून एकदा आयोजित करावी लागणार आहे. ज्यावेळेस न्यायालयामध्ये ही याचिका सुरू होती वर्षातून 2दा टी परीक्षेचं आयोजन करावं आणि वर्षातून एकदा टेट परीक्षेचं आयोजन करावं जे आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला सांगितलं मी की वर्षातून किमान एकदा टेट परीक्षेचं आयोजन होणार आहे. त्याच्यामुळे 2025 मध्ये टेट परीक्षा झाली तर येणाऱ्या काळामध्ये टेट परीक्षा होणार नाही असं अजिबात नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढच्या वर्षी टेट परीक्षा जी आहे 2026 मध्ये किंवा त्याच्यासमोर टेट परीक्षा होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर ही जी टेट परीक्षा तुमची अवघड गेली असेल किंवा पेपर सोपा गेला नसेल किंवा अवघड गेला असेल किंवा तुम्ही पेपर दिला नसेल तर ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या टेट परीक्षेची हे आहे की पुढची टेट परीक्षा कधी आहे तर त्यांच्या संदर्भात पुढची टेट परीक्षा सुद्धा होणार आहे. त्याच्या संदर्भात तुम्ही आतापासून अभ्यास करू शकता. खूप सारा कालावधी तुमच्याजवळ आहे त्याच्यामुळे अभ्यासाला लागा. पुढची टेट परीक्षा सुद्धा होईल. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न नंबर 7. तो आहे ॲपियर विद्यार्थ्यांच्या संदर्भात. ॲपियर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आमचा रिझल्ट शो होणार का, आमचा रिझल्ट दाखवला जाणार किंवा नाही जाणार. तर प्रश्नाचं उत्तर काय बघा. ॲपियर विद्यार्थ्यांच्या संदर्भात माहिती अशी मिळते की तुम्हाला ॲपियर विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं होतं की तुमचा निकाल जो आहे निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये जे आहे तुम्हाला अपडेट द्यावी लागेल. तर त्या संदर्भात जे आहे त्यानंतरच तुमचा रिझल्ट जो आहे तो शो होईल. तर त्या संदर्भात माहिती काय आहे बघा. ॲपियर विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे एक तर कदाचित निकाल लागू शकतो. ॲपियर विद्यार्थ्यांचा तुम्हाला तुमचा निकाल दिसू शकतो किंवा मग जर समजा ॲपियर विद्यार्थ्यांचा निकाल जर समजा राखीव ठेवण्यात आला तुमचा निकाल लागेपर्यंत किंवा तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही इथे अशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करा त्यानंतरच तुमचं जे आहे तुम्हाला रिझल्ट तुमचा शो होणार आहे. तर तुमचं पवित्र पोर्टलवर एक गोष्ट लक्षात ठेवा. पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्या अगोदर जे आहे तुमचा निकाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमचा सुद्धा निकाल जो आहे तुम्हाला टेट एक्झाम 2025चा निकाल लागल्यानंतर पाहायला मिळणार आहे. पुढची जी गोष्ट आहे ती आहे प्रश्न क्रमांक 8 टी प्रमाणपत्राबद्दल. खूप साऱ्या म्हणजे 2024 मध्ये टी परीक्षा झाली होती. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा टी 2024 तिचा निकाल जो आहे लागलेला आहे. निकाल लागल्यानंतर अजूनही विद्यार्थी जे आहेत त्यांच्यापर्यंत टीचे प्रमाणपत्र त्यांना भेटलेले नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांचा प्रश्न होता की टीचं प्रमाणपत्र नेमकं कधी मिळणार आहे. तर बघा टीचं प्रमाणपत्र जे आहे त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जे आहे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही बघितलं असेल की अगोदर जी टी परीक्षा झाली होती तिचं सुद्धा प्रसिद्धीपत्रक देण्यात आलं होतं आणि त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आलं होतं की विद्यार्थ्यांनी त्यांचे जे शिक्षणाधिकारी आहे ज्या जिल्ह्यामध्ये त्यांनी परीक्षा दिली मग शिक्षणाधिकारी कोणते प्राथमिक किंवा माध्यमिकचे तर तुम्ही ज्या जिल्ह्यामधून परीक्षा दिली त्या जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे तुम्ही जायचं आहे आणि तिथून तुमचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट जी आहे ती तुम्ही हस्तगत करायची आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा अशाच प्रकारचं प्रसिद्धीपत्रक यावेळी सुद्धा येणार आहे. आता ते प्रसिद्धीपत्रक आतापर्यंत आलेलं नाही आहे. आतापर्यंत यायला पाहिजे होतं पण प्रसिद्धीपत्रक लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर येईल. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं टी प्रमाणपत्र आतापर्यंतही आलेलं नाही आहे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाची वाट बघावं लागेल तुम्हाला आणि प्रसिद्धीपत्रक आल्यानंतर तुम्हाला तुमचं टी प्रमाणपत्र जे आहे मिळून जाणार आहे. पुढची जी महत्त्वाची अपडेट आहे ती आहे कास्ट संदर्भात. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही टेट परीक्षेचा फॉर्म भरला होता त्यावेळेस जी माहिती भरली होती त्याच्यामध्ये ही कास्ट नमूद करण्यात आली होती. माझी ही कास्ट होती आणि आता मी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना मी कास्ट बदलू शकतो का. तर बघा कास्ट जी आहे किंवा कोणतीही इन्फॉर्मेशन जी तुम्ही टेट परीक्षेच्या फॉर्ममध्ये भरली होती ती कोणत्याच प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं बदलता येणार नाही. म्हणजे तुम्ही टेट परीक्षेचा फॉर्म भरताना एक इन्फॉर्मेशन भरली आणि पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना इन्फॉर्मेशन बदलताय तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन बदलता येणार नाही. तीच माहिती तुम्हाला जे आहे भरावी लागेल किंवा तीच माहिती तुम्हाला अपडेट करावी लागेल जी माहिती तुम्ही टेट परीक्षेच्या फॉर्ममध्ये भरली होती. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आणि सगळ्यात शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे नॉन क्रिमिलियर संदर्भात. आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही नॉन क्रिमिलियर जे काढलं 31 मार्च 2000 अगोदरचं आहे 31 मार्च 2025 पूर्वीचं आहे तर ते चालतं का. ते चालणार नाही. तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर जे आहे रिसेंट चालू वर्षातलं नॉन क्रिमिलियर लागतं. आता काहींचं म्हणणं असेल की बॉस सर आमची तारीख 2026ला संपते. ठीक आहे 2026ला संपले तरी चालते कारण की ते चालू वर्षातलं आहे त्याच्यामुळे ते चालते. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असेल की आम्ही थोडं लेट काढलं तर काही हरकत नाही. तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट संदर्भात जे आहे सूचना येतील तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल.
तर नॉन क्रिमिलियर संदर्भात जे आहे, नॉन क्रिमिलियर संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवा, चालू शैक्षणिक वर्षातलं नॉन क्रिमिलियर जे आहे कन्सिडर केलं जातं, त्याच्यामुळे नॉन क्रिमिलियर संदर्भात ही महत्त्वाची माहिती होती. आय होप ही जी माहिती आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे, पूर्ण 10 प्रश्न घेतले आपण, जे महत्त्वाचे 10 प्रश्न तुम्हाला पडले होते आणि ते 10 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली आहेत. आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळतं त्याला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेलिग्राम चॅनलची लिंक आणि नवीन शिक्षक भरती चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.